आजकाल सर्वांनाच वाटतं की आपलंसुद्धा यूट्यूब चॅनल असावं, त्यावर आपण छान छान कंटेंट पोस्ट करावे, सगळ्यांना ते आवडावे आणि मग त्यातून आपल्याला पैसे मिळावेत, अर्निंग मिळावं। पण जेव्हा आपल्याला यूट्यूब प्लॅटफॉर्मवर यायचं असेल तेव्हा काही अगदी सिंपल गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं असतं। तेच मी तुमच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। गोष्टी खूप बेसिक आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा नवीन आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा नवीन यूट्यूबर ही चुकी करतातच। मी सुद्धा ती चूक केलेली होती, ती कोणती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। आणि आता मला असं वाटतं की मी जी चूक केली ती अजून कोणी करू नये, कारण माझे जेव्हा फ्रेंड सर्कल यूट्यूब चॅनल ओपन करतात आणि त्या ज्या चुका करताना दिसतात, म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूयात आणि त्यातून ज्या मी चुका केल्या त्या कोणी अजून करू नयेत किंवा त्या चुकांमधून कोणीतरी शिकावं किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या नाही हे पूर्णपणे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सुरुवात करूयात। सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट म्हणजे जेव्हा तुम्हाला नवीन चॅनल सुरू करायचं असतं तेव्हा तुम्ही चॅनलचं तुमचं नाव ठरवून घ्या की तुम्हाला नक्की नाव ठेवायचं काय आहे। आणि तुम्ही जर एखादं नाव डिसाईड केलं तेव्हा ते यूट्यूबच्या सर्च बटनमध्ये टाकून बघा की त्या रिलेटेड किंवा त्या नावाचं कोणतं चॅनल ऑलरेडी ओपन आहे का। किंवा बऱ्याच वेळा कसं होतं की आपण एखादं नाव सपोज ठरवलं XYZ आणि ते XYZ नावाने आपण चॅनल क्रिएट करतो, पण ऑलरेडी XYZ नावाचं अजून एक चॅनल आधीपासूनच आहे आणि त्याचे लाखात सबस्क्रायबर असतील, हजारात असतील। आणि मग अशामुळे होतं काय, जेव्हा आपण आपलं XYZ असं नाव सर्च बटनमध्ये टाकतो तेव्हा आपलं चॅनल रेकमेंड न होता ज्याचे सबस्क्रायबर जास्त आहे, ज्याचे व्ह्यूज जास्त आहे ते चॅनल रेकमेंड होतं। त्यामुळे असं युनिक छान नाव ठेवा तुमच्या चॅनलचं, जे तुम्हाला सर्चमध्ये पण मदत करेल। दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आधी सर्वात डिसाईड करा, जेव्हा आपण चॅनल क्रिएट करतो त्याआधीच ही गोष्ट डिसाईड करायची असते की तुम्हाला नक्की चॅनल कशाचं बनवायचं आहे। कुकिंगचं बनवायचं आहे, व्लॉग्सचं बनवायचं आहे की अजून कोणतं बनवायचं आहे। सुरुवातीला जेव्हा मी नवीन चॅनल ओपन केलं तेव्हा मी थोडीशी कन्फ्यूज होती की मला नक्की कशाचं बनवायचं आहे। सुरुवातीला मी कुकिंगचे व्हिडिओ टाकले, नंतर मला मग ऑर्गनायझेशनचे आवडायला लागले, मग थोडंसं असं मिक्स कॉन्टेंट झालेलं आहे। तसं होऊ नये म्हणून मग चॅनल सुरू करायच्या आधी इवन इनफॅक्ट त्याचं नाव डिसाईड करायच्या आधीसुद्धा तुम्ही तुमचं चॅनलचं निश काय आहे ते ठरवून घ्यायचं आणि त्यानुसार जेव्हा चॅनल आपण क्रिएट करतो तेव्हा त्याची चॅनलची कॅटेगरी प्रॉपर सिलेक्ट करायची आहे। म्हणजे तुमची कॅटेगरी कोणत्या म्हणजे तुमचं ठरवलेलं आहे ते चॅनल कोणत्या कॅटेगरीत येईल, टेकमध्ये येईल की ब्लॉगिंगमध्ये येईल, पीपल्समध्ये येईल, अशा पद्धतीने व्यवस्थित कॅटेगरी सिलेक्ट करायची। तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेव्हा आपण नवीन चॅनल क्रिएट करतो, एखादा व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्याला काय एक्साइटमेंट असते की आपण लगेच आपल्या चॅनलची लिंक कॉपी करतो आणि जे काही आपल्या व्हॉट्सअपवर ग्रुप असतील, सोशल मीडियावर ग्रुप असतील त्यांच्यामध्ये फॉरवर्ड करतो की मित्रमंडळींना, नातेवाईकांना पण फॉरवर्ड करतो की प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल किंवा हे माझं नवीन चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करा, त्याने आम्हाला खूप मोठी मदत होईल। असं करू नका, ही चूक मी केली होती ती तुम्ही करू नका। ह्यामुळे होतं काय की यामध्ये खरं चुकी आपलीच असते, समोरच्याची अजिबात नसते। आपण त्यांना फॉरवर्ड करतो, ते आपले ओळखीचे असतात, आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील किंवा अजून कोणी असतील, ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात। आपण सांगतो तेव्हा मेसेज आपला बघून ते चॅनलला सबस्क्राईब करतात, परंतु त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल किंवा ते कॉन्टेंट त्यांच्यासाठी नसेल म्हणून मग ते मे बी बघणार नाही। जेव्हा आपण नेक्स्ट व्हिडिओ टाकू तेव्हा यूट्यूब त्यांना नोटिफिकेशन पाठवणार, चॅनल म्हणजे चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड झालेला आहे याचं नोटिफिकेशन प्रत्येक सबस्क्रायबरला जातं। परंतु जेव्हा ते बघत नाही, कारण त्यांना वेळ नसेल किंवा मे बी ते टॉपिक्स त्यांच्या इंटरेस्टमध्ये नसतील, मग ते स्किप करतात। ह्यामुळे काय होतं, जे इम्प्रेशन असतं आपल्या व्हिडिओजचं, आपल्या चॅनल्सचं, ते कमी व्हायला सुरुवात होते। त्यामुळे मग जेव्हा तुम्ही नवीन चॅनल सुरू कराल तेव्हा लिंक कोणालाच शेअर करू नका। हे काम यूट्यूबचं आहे, ते यूट्यूब बरोबर करतो। त्यामुळे आणि ज्याला खरोखर इंटरेस्ट असेल ना तो आपलं चॅनल सबस्क्राईब करतो आणि व्हिडिओजची वाट बघतो, व्हिडिओज बघतो। त्यामुळे तुम्ही स्वतःहून कोणाला सांगू नका। हां, तुम्ही तुमच्या इमिजिएट फॅमिली मेंबर्सला जर सांगताय, जसे तुमचे आईवडील असतील, घरातले असतील, हजबंड असतील किंवा तुमची वाईफ असेल, त्यांना तुम्ही सांगितलेलं आहे ते ठीक आहे, पण अगदी बाहेर नका सांगू। जोपर्यंत म्हणजे आपोआप मिळू द्या, त्याला सक्सेस मिळतो, त्यामुळे मिळू द्या। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो थंबनेल असतो, व्हिडिओचा थंबनेल, तो प्रॉपर हवा। आता मला हे खूप नंतर कळालं की व्हिडिओचा थंबनेल किती महत्त्वाचा असतो, कारण तुम्ही जर सुरुवातीचे व्हिडिओ बघाल तर मी इतके काही नीट व्हिडिओ थंबनेल केले नव्हते। इनफॅक्ट अजून पण मी थंबनेल कसे करायचे, काय करायचे ह्याचा अभ्यास करते, म्हणजे ठरवते ती अजून, कारण
जेव्हा आपल्याला व्ह्यूज व्यवस्थित मिळत नाही ना, तेव्हा ह्या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कॉन्टेंटसोबतच तुमचं थंबनेल कसं आहे, कारण व्हिडिओ बघायच्या आधीसुद्धा लोकांना काय दिसतं, तर तुमचं थंबनेल दिसतं, तुमचं टायटल दिसतं, बरोबर. त्यावरून मग त्या समोरच्याला क्लिक करावं असं वाटतं त्या व्हिडिओवर. म्हणून मग थंबनेल असं अट्रॅक्टिव्ह, कॅची, व्यवस्थित पाहिजे. म्हणजे मग समोरच्याला इच्छा व्हायलाच पाहिजे की याच्या व्हिडिओमध्ये काय आहे, क्लिक तर करून बघू. म्हणून मग व्हिडिओचं थंबनेल व्यवस्थित पाहिजे. व्हिडिओ बनवायच्या आधी जर तुमचा टॉपिक ठरलेला असेल ना, तर व्हिडिओ बनवून झाला की पहिले तो एडिट करायच्या आधी हवं तर तुम्ही थंबनेलला व्यवस्थित वेळ द्या, थंबनेल बनवा आणि त्यानंतर मग तुम्ही व्हिडिओ एडिट करायला सुरुवात करा. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, व्हिडिओ शूट केला, एडिट केला, अपलोड केला, त्यानंतर थंबनेलसुद्धा तयार झालेला आहे. जे त्यानंतरची गोष्ट असते ती म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन व्यवस्थित पाहिजे. जे काही टायटल्स तुम्ही व्हिडिओला देणार आहात ते तुमचे प्रॉपर असले पाहिजे त्यातून, कारण ते वाचूनच यूजर तुमच्या चॅनलवर व्हिडिओजला क्लिक करणार आहे. त्यामुळे जे टायटल आहे, डिस्क्रिप्शन आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टॅग्ससुद्धा देऊ शकतात की तुमच्या रिलेटेड व्हिडिओज, समजा कुकिंग आहे, पनीरची रेसिपी आहे, मग पनीरच्या रेसिपीच्या रिलेटेड जे काही टॅग्स असतात ऑनलाईन मिळतात तसे, ते तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये टाकू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामुळे तुमचा व्हिडिओ सर्चिंगच्या याच्यात, SEOच्या याच्यात मदत होईल रँकिंग करायला. म्हणून मग टॅग्स, डिस्क्रिप्शन्स, टायटल हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतरचा 6वा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जे काही तुमचे व्हिडिओचे टॉपिक असतील ते तुमची जर रेसिपीचे व्हिडिओज असतील, रेसिपीचं चॅनल असेल तर ट्रेंडिंग टॉपिक्स पाहिजे. म्हणजे आता सणवार येणार आहेत, समजा दिवाळी येणार आहे किंवा दिवाळी पण जाऊ द्या, दिवाळी पुढे पण नवरात्र येणार आहे, मग लोकांचे उपवास असतात, मग उपवासाच्या रेसिपी तुम्ही नवरात्र सुरू व्हायच्या आधी तुमच्या जायला पाहिजे. म्हणजे मग ते सर्चमध्ये येतील, कारण आपण नवरात्र असल्यावर उपवासाच्या रेसिपी सर्च करतात. तर असे टॉपिक्स म्हणजे पुढे काय होणार आहे किंवा पुढे कोणता सण येणार आहे, कोणता दिवस आहे, त्यानुसार आधी व्हिडिओ तुमचे बनवले गेले पाहिजे. डेली व्लॉगिंग असेल, डेली ब्लॉगिंग असेल तर ते काही असं प्री डिसायडेड नसतं. उद्या व्हिडिओ टाकायचा आहे, आजचा आपण ब्लॉगिंग दाखवत आहे तर ते आज शूट करून, एडिट करून उद्या व्हिडिओ त्याचा पोस्ट होऊ शकतो. त्यामुळे जर कुकिंगचं चॅनल असेल किंवा टेक्निकल तुमचं चॅनल असेल तेव्हा तुम्हाला काय दाखवायचं आहे, काय ट्रेंडिंग आहे हे तुम्ही थोडासा अभ्यास करून टाकलं पाहिजे. हे सुद्धा मी आजकालच शिकत आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे कन्सिस्टन्सी यूट्यूब चॅनलवर फार महत्त्वाची आहे. कारण नवीन यूट्यूबर जर असाल आणि कन्सिस्टन्सी आपण ठेवली नाही तर आपलं चॅनल सर्चिंगमध्ये जातच नाही, लोकांपर्यंत ते रीच आउटच होत नाही. म्हणून मग डेज डिसाईड करून घ्यायचे की तुम्हाला डेली व्हिडिओ टाकायला जमणार असेल तर डेली टाका, कोणत्या टाईमला टाकायचं आहे ते ठरवून घ्या, वीकली टाकायचं आहे की मंथली टाकायचं आहे हे तुम्ही सगळं डिसाईड करून घ्यायचं. त्या शेड्यूलनुसार तुमचा व्हिडिओ त्या दिवशी गेलाच पाहिजे. माझं पण डिसाईड होतं, पण आता सध्या थोडीशी गडबड आहे त्यामुळे कधी कधी अप अँड डाऊन होतं, पण कन्सिस्टन्सी आहे. माझा डेली एक ऑलमोस्ट व्हिडिओ येतो, म्हणजे येतोच, कधीतरी गॅप होतो, पण हे सुद्धा आपल्या ग्रोथला महत्त्वाचं असतं. आता तुम्ही म्हणाल जर तू एवढे कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाकते तरीसुद्धा तुझं चॅनल का बरं अजून तेवढं सक्सेसफुल नाही आहे, तर होईल, मी पण प्रयत्न करत आहे, कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाकते, मेहनत घेते आहे, एक ना एक दिवस तर त्याला यश मिळेलच. पण सुरुवातीला ह्या चुका होत्या ना, मी केल्या होत्या, जसं की लिंक शेअर केली होती की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग काही जणांनी सबस्क्राईब केलं पण ते बघत नाही, मग आपलं कुठेतरी चॅनलचं इम्प्रेशन खराब होतं. किंवा सुरुवातीला मी कधीही व्हिडिओ टाकायची, कोणत्याही वेळेस टाकायची, थोडीशी कन्सिस्टन्सी नव्हती किंवा थंबनेल प्रॉपर नसायचे, अशा बऱ्याचशा चुका माझ्याकडून पण झालेल्या आहे आणि त्यामुळे मग इम्पॅक्ट होतोच. त्यानंतरचा पॉईंट असा आहे की तुमची ऑडियन्स म्हणजे यूट्यूब स्टुडिओ जर आपण ओपन केलं तर त्यामध्ये ग्राफ असतो की ऑडियन्स तुमची कधी ॲक्टिव्ह असते, लाईक टायमिंग असतात, त्यानुसार ते बघायचं की आपले जे आहेत व्ह्युअर्स ते कधी ॲक्टिव्ह असतात, त्यानुसार व्हिडिओ त्या टाईमला पोस्ट करायचा. म्हणजे तुम्ही साधारण जेव्हा स्टार्टिंगला 2-4 व्हिडिओ टाकाल तेव्हा तुम्हाला अंदाज कळून जाईल की ह्या वेळेत व्हिडिओ टाकला तर तो व्ह्यूज जास्त येत आहेत असं. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे की जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो तेव्हा आपल्यामध्ये इतकी एक्साइटमेंट असते किंवा आपल्याला कुठेतरी असं वाटत असतं की पटापट व्ह्यूज यायला पाहिजे, किंवा आज टाकायला सुरुवात केली मी व्हिडिओ की उद्या माझं चॅनल व्हायरल व्हायला पाहिजे, असं होत नाही. मग बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकी काय होते, जेव्हा आपण चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा ते व्हिडिओज
अपलोड झाल्यावर आपण लगेचच आपल्याच मोबाईलने ते प्ले करतो. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा किंवा घरातल्यांना सांगतो की प्ले करा, प्ले करा, प्ले करा. तर असं चूक करू नका, कारण यूट्यूबचा अल्गोरिदम खूप स्मार्ट आहे. त्यामुळे लेट पीपल वॉच युअर व्हिडिओज. तेव्हा तुम्ही जेव्हा एडिट करता, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करता, तेव्हा असतो तो मोबाईलमध्ये तुमच्या व्हिडिओ. तो तिथून बघू शकता तुम्ही किंवा एखाद वेळेस बघितलं तर काही नाही. पण सारखं व्ह्यूज वाढावे म्हणून स्वतःच्याच मोबाईलने किंवा त्याच नेटवर्कने तुम्ही तो व्हिडिओज वॉच करू नका. त्याचा काहीच उपयोग होत नाही, उलटं त्याचं इम्प्रेशन चुकीचं जातं. अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेव्हा तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ शूट करायचे असतील तेव्हा तुमच्याकडे एक ट्रायपॉड स्टँड असणं फार गरजेचं असतं. म्हणजे मग आपला कॅमेरा किंवा मोबाईल असेल तर तो हलणार नाही, व्यवस्थित राहील. नाहीतर मग जेव्हा आपण हलणारे व्हिडिओ जास्त बघतो ते तर आपल्या डोळ्यांना त्रास होतो आणि मग बघणाऱ्याला पण चांगलं वाटत नाही. त्यामुळे जर आपला मोबाईल स्टँड असेल तर त्यावर अगदी खूप स्वस्तात पण मिळतात ते स्टँड. तर स्टँड घ्यायचा आणि एक मोबाईल, अगदी हायफायच मोबाईल पाहिजे अशी काहीच गरज नाही आहे. फक्त लाईट व्यवस्थित पाहिजे आणि व्यवस्थित शूट करायचं. म्हणजे मग व्हिडिओची क्लॅरिटी व्यवस्थित येईल आणि तुमचे व्हिडिओ पण लोकंसुद्धा बघतील. तर हे काही पॉईंट होते जे मला तुम्हाला शेअर करायचे होते. पुढे अजून जर काही वाटलं मला शेअर करावं असं तर मी नक्की करेल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. ह्यापैकी तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर कोणती चुकी तुम्ही केलेली आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि इट्स ओके, जरी तुमच्याकडून चुका झाल्या असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. यापुढे कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाकत राहा. आणि एक आहे, यूट्यूबवर यायचं म्हणजे पेशन्सचं काम असतं. पेशन्स ठेवा, तुमचे होप्स कमी होऊ नका देऊ. जसे मी पण ठेवलेले आहेत की होप्स आहेतच की एक ना एक दिवस सक्सेस मिळेलच. आणि जे काही तुम्ही कॉन्टेंट कराल ते तुमचे स्वतःचे ठेवा, कोणाचे कॉपी करू नका. तुमच्या चॅनलवर कोणाचे व्हिडिओ म्हणतो ना आपण की चोरून तुमच्या व्हिडिओ चॅनलवर टाका, असं करू नका. स्वतःचे कॉन्टेंट ठेवा, स्वतः तयार केलेले ठेवा. तेव्हा यश तुम्हाला नक्की मिळेलच, म्हणजे आपल्या सगळ्यांना नक्की मिळेलच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.